नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेकानंद बिरगाळे पाटील, संचालक किसान ॲग्रोटेक नांदेड, आदित्य ॲग्रोटेक सोंठाणा फाटा भोकर आणि किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड या तीन फर्मचा संचालक आहे। आणि आज नांदेडच्या बाजूला जे नांदला गाव आहे, ज्ञानेश्वरराव क्षीरसागर आपले शेतकरी बंधू आहेत, त्यांनी किसान ॲग्रोटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, ज्याला किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञान वापरून हळदीवर त्याचा प्रयोग केलेला आहे। तर ते प्रयोग केल्याच्या नंतर त्यांना काय फायदा झाला आहे, डोस कसा वापरला आहे आणि किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञान चे काय त्यांना फायदे झालेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार, तुमचं नाव सांगा सर्वप्रथम। ज्ञानेश्वर किशनराव क्षीरसागर, राहणार नांदला दिग्रस। माझे 35 गुंठे हळद आहे। मी किसान ॲग्रोटेक यांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही पूर्ण हळदीला डोस दिलेला आहे। सरळ म्हणतील तसे मी प्रयोग केलेला आहे आणि माझी हळद एकदम सुंदर आणि क्वालिटी बाज आहे। एकदम याची पानाची रुंदी वगैरे फुटवा एकदम व्यवस्थित निघत आहे। बरं, पानं पाहू शकता, जे केळीसारखे थोडं केळीच्या पानासारखे पानं झाले आहेत आणि स्टंप पण जे आहे फार मोठा जाड आहे, मोठा आहे जरा। तर सुरुवातीला तुम्ही याला कुठली किट वगैरे काय वापरली का? नाही, फ्लोरोटेन आणि हे वापरलं, शिकारी फ्लोरटेन आणि शिकारटेन वापरलं, म्हणजे बाकी खताचा कुठली किट वगैरे काही बाकीचं वापरलेलं नाही, इतर कुठले घेतलं। आपले जे डोस होता नियमित 2 बेसल डोस आणि जे सांगितले आपले किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञानचा जो बेसल डोस आहे ते एक डोस टाकलेला आहे। आणि मला वाटते आपण याला 20-20 वापरलंय का? नाही, अजून भूमीचं नाही, म्हणजे कुठलंच ग्रेड न वापरलंय, फक्त फ्लोरटेन किट शिकारी आपण या 2 गोष्टी वापरल्या आणि 2 बेसल डोस। तर फ्लोरटेन टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय फायदा जाणवला? जी हळद समजा खाली होती ती आता भरपूर वाढ झाली आणि फुटव्याला सुरुवात झाली। हळदी लहान होती ती वाढ झाली आणि फुटव्याला वाढ झाली। कारण फ्लोरटेन किट मध्ये जे आहे ना, सर्वात महत्वाचं आहे नत्र, स्फुरद, पालाचे जे जीवाणू आहेत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे, ह्युमिक ऍसिड आहे, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, त्याच्यामुळे तुमची सड पण लागलेली नाही, झाडाला आहे। आणि झाडाची जी क्वालिटी आहे, म्हणजे आपण जे टाकलेले खत आहात आणि जुने जे काही खत शेतामध्ये पडून होती ती आपल्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याला पिकाला उपलब्ध झालेले आहेत त्या पद्धतीने। त्यामुळे आपण हे बघू शकता की पूर्ण जे हळदीचा प्लॉट एकदम A1 क्वालिटी। त्याच्यानंतर आपण जी शिकारी जी आहे EPN एंटोपॅथोजेनिक निमॅटोड हुमणीसाठी रासायनिक केमिकल जे आहेत ना, कीटकनाशक वगैरे वापरतो, त्याच्यामुळे असं होते त्या ठिकाणी की पाऊस झाला तर ते धुवून जाऊन किंवा इकडे तिकडे जातात। पण EPN एक असा आहे शिकारी मधला एंटोपॅथोजेनिक निमॅटोड की तो पाऊस पडू द्या का काय येऊ द्या जमिनीमध्ये जातो आणि जिथं काय हुमणी, आळी, किडे वगैरे आहेत त्यांना काय करतो, त्याचं भक्ष्य बनवते आणि भक्ष्य बनवून काय करते, त्याला खाऊन टाकतो। खाऊन टाकून पुन्हा त्याचं मल्टिप्लाय होते। खूप सारे EPN आपल्या आता हे जे शेत आहे पुऱ्या शेतामध्ये तुम्हाला EPN दिसतील। त्याच्यामुळं जसा घुसखोरी करण्याचा जो प्रकार आहे तो हुमणीला आणि आळीला पूर्ण शेतामध्ये घुसखोरी करण्याचा कुठंच तुम्हाला चान्स नाही द्या हुमणी आणि आळीला। आणि याच्यानंतर आता जे आहे तुम्ही ते टॅबलेट वापरले तिकडे, तुम्ही नाही वापरले टॅबलेट ते वापरले। आता तुम्ही ते जे टॅबलेट बघितला न्यूट्रिकॅप, मागे तुम्ही एका प्लॉटवर आला होता, काय जाणवलं त्या टॅबलेटच्या माध्यमातून? जी वाढ होती ती वाढ व्यवस्थित आता सुरुवात झाली वाढायला। बरं, 5 मला वाटते आपण त्या 5 बेडला काहीतरी टॅबलेट इकडे वापरल्या होत्या। 5 बेडला वापरल्याच्या नंतर काय जाणवलं? ती 5 बेड नाही सर, लेवल झालं ना आता सर्वांचं, पूर्ण लेवल झालं पूर्ण। बरं, आता हे 35 गुंठ्यामध्ये आता हे तुम्ही जे किसान ॲग्रोटेक तंत्रज्ञान आहे किती दिवसापासून वापरता? मी आता 2019 पासून वापरतो। 2019 पासून किसान हळदीसाठी। त्याच्या अगोदर उसाला भरपूर दिवस वापरलेला आहे आपलं, पण नंतर आता हळदीला मी 2019 पासून सुरुवात केली। 2019 पासून म्हणजे AI तंत्रज्ञान तर आता निघालंय, परंतु पहिलं होतं आमचं किसान ॲग्रोटेक तंत्रज्ञान, आता निघालेलं आहे आमचं किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञान। या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न काय वाटते सध्याच्या परिस्थितीत बघून? सध्याचं बघलं तर गुंठ्याला 1 क्विंटल हळद निघावं अशी माझी अपेक्षा आहे। एका गुंठ्याला 1 हळद म्हणजे 35 गुंठ्यामध्ये 35 क्विंटल हळद निघायलाच पाहिजे, कारण त्याचे जे स्टंप आहेत, फुटव्याची संख्या आहे आणि मला वाटतं आपण काढलेले आहेत पहिले एका एकर मध्ये 30, 35, 40 क्विंटल काढले। परंतु यावर्षी जे टार्गेट आहे आपलं ते टार्गेट थोडं मोठं आहे आणि त्या पद्धतीने आहे, पीक पण आहे आणि पोषण पूर्ण दिलेले आहेत। आणि जे आहे तंत्रज्ञान तुम्ही जे वापरलात त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला फायदा दिसतो। तर तुम्ही मला एक शेवटी एक शेतकरी बंधूंना काय मेसेज देसाल? नाही, सर्व शेतकरी बांधवांना कशी विनंती आहे की आपल्याला जर चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर आपलं उत्पन्न सुद्धा चांगलं होते। एवढीच विनंती आहे की बाबा आपण
चांगला सल्ला घेऊन हा. आपली शेती चांगली करावी हा. एवढंच विनंती आहे सगळ्या शेतकरी बंधूंना. तर किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञानाबद्दल काय मत आहे तुमचं आता? चांगलं हा. आहे, कारण तर काय वापरल्यावरच कळणार आहे ते. हा. जो त्याला वापरत नाही त्याला हा. काय कळणार आहे. आपण Yes. वापरले, आपल्याला अनुभव आहे, चांगलं वाटतंय. त्यामध्ये तुम्हाला कुठल्या एखाद्या कंपनीचं सांगितलं का की याच कंपनीचा वापर असं काही? नाही काही हा? नाही तसं तसं काय नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी बंधूंनो की कुठल्याही एका कंपनीचं नाही वापर, जे ब्रँडेड आहे ते आम्ही त्या तंत्रज्ञान जे आहे आपलं त्या तंत्रज्ञानामध्ये पूर्ण त्याचा समावेश केलेला असेल. सिजंटा असेल, बायर असेल, फ्रोकेन असेल, इचिबान असेल, टाटा रॅलीज असेल, त्या सगळ्याचं संगम घालून आपण त्या तंत्रज्ञानामध्ये जे काय प्रोडक्ट कामाला ठरतील आणि उपयोगी ठरतील त्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग केलेला आहे. तर पूर्ण आज पाहू शकता हळद ही आहे 1 नंबर A1 क्वालिटीची आहे आणि शेतकरी बंधूचं जे अपेक्षा आहेत की कमीत कमी एका गुंठ्याला 1 आणि 35 गुंठ्यामध्ये 35 क्विंटल हळद हे त्यांचं टार्गेट आहे. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद.